ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी वयोनो भाविण व्हावं अशी देवीची इच्छा नाहीये. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी मेळावा आहे आणि तिथे गृहमंत्री संपतराव जाधव स्वतः जातीनं येणार आहेत. वयोला आणि वयोसारख्या मुलींना वाचवण्यासाठी मी आता खंबीरपणे उभी राहणार. मला एवढंच म्हणायचं की उद्या बयो भाविण झालीच पाहिजे. हो बाप्पाजी, मी सगळी व्यवस्था करतो. यांची एक तक्रार आहे, ती सांगायला आलो आहोत. तक्रार कशाच्या बाबतीत? एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आई बिराई, मला माहितीये तूच मला भाविण होण्यापासून वाचवलंस, पण माझ्या वाट्यातलं दुःख माझ्या बयोच्या नशिबी नको येऊ देऊ ग. माझ्या बयोला वाचव ग. मला माहितीये तू माझ्या बयोला भाविण होऊ देणार नाही. तू तिच्या पाठीशी उभी राहशील. आई, जगातल्या कोणत्याही स्त्रीवर तू अन्याय होऊ देणार नाही. दुष्टांचा सर्वनाश करणारी तूच काली माता आहेस. तूच महिषासुरमर्दिनी आहेस. तूच चंडिका आहेस. वयोसारख्या निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बाप्पाजींचा डाव उधळून टाक. उधळून टाक आई. बाप्पाजींचा हा डाव उधळून टाक. आई हे सब तर लक्ष ठेव. तुम्हाला इथे त्यांना कोणी बघितलं नाही ना? नाही. हे बघा, मला गावातल्या भिराई आईच्या देवळात पूजा घालायची. पण देवी देवळात नसताना? म्हणून तर तुम्हाला बोलवले. मूळ मूर्तीसारखी अगदी मूर्ती असली पाहिजे. हा, कोणाला शंकाही येता कामा नये. पण बाईसाहेब, बाकी काम झाल्यावर मिळतील. मग ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सूर्या आणि सरिता जसे पूजा करून बाहेर येतील त्याच वेळेत ती मूर्ती त्या जागेवर ठेवली पाहिजे. बाईसाहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. ती मूर्ती दुसरी आहे असं वाटता कामा नये. अगदी जशीच्या तशी बनवा. त्याची तुम्ही काय बी काळजी करू नका. निघा तुम्ही. आई, कसलं प्लॅनिंग करतेस? अगदी सोपं आहे सूर्या.
बाप्पाजीला उद्ध्वस्त करण्यासाठी बाप्पाजीच्या जागी कोणीतरी येणं गरजेचं आहे आणि ती व्यक्ती तेवढीच ताकदवान असली पाहिजे. निदान असं भासवायला तरी हवं. पण मग ही मूर्ती तू आणि सरिता जेव्हा पूजा करून बाहेर याल ना, त्याच वेळेत ती मूर्ती त्या जागेवर ठेवली जाईल. मग काय, गावात एकच चर्चा, सरिताच्या पायगुणामुळे भिराई गावात परत आली. म्हणजे सरिता? हो, मी सरिताला बाप्पाजीच्या समोर उभी करणार आहे, बाप्पाजीच्या विरोधात. बयो, अगं ये बयो, बयो. अगं बघतीस काय अशी? तर घे घे. ही मानाची साडी आहे, बाप्पाजींनी पाठवली आहे. बयो, अगं हे बघ बघ, ह्यो हिरवा चुडा, ह्यो गजरा, हे दागिने, अगं हे समद तुझ्यासाठी आहे बघ. आता तू या गावची भावीन होणार, म्हणजे बिरुबा संग तुझं लगीन लागणार आणि मग या गावची भावीन म्हणून ह्या इथं या घरात तू राहणार. पर काय ग बयो, नाही म्हणजे तू अशी भावीन व्हायला तयार कशी काय झालीस? काशीसारखा काही जबरदस्तीचा मामला तर नाही ना तुझा? नाही म्हणजे असं भावीन व्हायला स्वतःहून कोण कसं काय तयार होईल म्हणते मी. नाही ताई, मी स्वतःहूनच तयार झाले. हे बी अजबच म्हणायचं. जाऊन दे, मला काय, मला तुला तयार करायला पाठवलंय, मला माझं काम करायला हो, नाहीतर बाप्पाजी कावतील माझ्यावर. भरती जाऊन दे. ह्या बघ, ह्या हिरव्या बांगड्या आण. बयो, आज तू सभाशीण होणार. काहीतरी नशीब तुझं. अगं इथं कुणाच्या नशिबात काय लिहिलंय काय बी सांगता येत नाही बघ. आता काशीच बघ, भाविनीची मुलगी. खरं तर जयश्रीबाईंनंतर तीच या गावची भावीन व्हायची. अगं पर ईदीच्या वेळी असा काय गोंधळ झाला आणि काशी मोहित्यांची सूनच झाली. येडा का असना, पर हक्काचा मानाचा नवरा मिळाला तिला. नशीब काढलं पोरीनं. आणि तू एवढी चांगल्या घरची, शिकलेली, पर आईन लग्नाच्या वेळीस तुझं कुकू पुसलं गेलं बघ. आणि आता हे भावीन होणं तुझ्या नशिबी आलं. नशीबच फुटकं तुझं. आता इथं बाप्पाजींच्या इच्छेविरुद्ध कुणाचं काय चालतंय म्हणा. बयो, आता ह्यो गजरा असा केसात माळायचा. बया काय छान दिसतेस ग. चल आता बिगी बिगी साडी निसून घे. देवळात जाया हो, समधी वाट बघत असतील ना.
सांग बरं सांग बरं. नमस्ते नमस्ते. झाली का पूजा सुरू? एवढ्यात कशी पूजा सुरू होते? अजून धनाजीरावांकडची मंडळी यायची. आपलं तर डोकंच चालेल असं झालंय. आता थोड्या दिवसापूर्वी धनाजीरावानं डोंगरावरच्या देवीच्या देवळामध्ये एवढी मोठी पूजा घातली आणि आता इथं कशाला? अरे जाऊ द्या ना, आपल्याला काय. काल संध्याकाळी एका भाऊंचा निरोप आला. म्हणलं देवीच्या देवळात पूजा आहे सकाळी, समध्यानी दर्शनाला यायचं. अरे पण दर्शन घ्यायचं कोणाचं? देवळात देवी हाय कुठं? जाऊ दे म्हणलं ना, आपल्याला काय, अख्ख्या गावाला जेवण तर मिळतंय ना, झालं ते. पण आपला गुरव पण भारी आहे बघा. देवी देवळात नाही आणि हा गुरव तिची पूजा घालतोय. जय हो. या बया बाप्पाजी तुम्ही? हा, तुम्हा दोघींनाच न्यायला आलोय. झाली का तयारी आमच्या भावी भाविणीची? वय वय अहो बयो तर कवाचीच तयार झाली या. बयो अगं ये बयो, अगं बाहेर ये की, बाप्पाजी आल्या ती. ये अगं अशी बघत काय उभी राहिलीस? पाया पड की बाप्पाजींच्या. अरे वा वा वा. कोयरे काय देखणी दिसते ग पोरगी. बाबा कदम जी, आपल्या गावाचं नशीब मोठं थोर आहे रे, म्हणून इतकी देखणी भावीन गावाला मिळाली. अहो बाप्पाजी, आता तुमच्यासारखा एवढा मोठा देव भगत या गावाला मिळाला, हे काय थोडं नशीब म्हणायचं वय गावाचं? आता गावात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत्यात त्या समजा तुमच्यामुळेच की काय बाबा कदम? वा 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 कोय ना बाई, लई जाग बोलला बघा. अहो बाप्पाजी आहे म्हणून तर हे गाव आहे. ऐकलंस ना बयो, आता तुला कुणालाही घाबरायचं कारण नाही. हा बाप्पाजी तुझ्या पाठीमागा आहे. आई भिराईनं स्वतः तुझी नेमणूक तिची भावीण म्हणून केलेली आहे बयो. तिची आणि गावाची सेवा मनापासून व्हायला हवी. हा, सेवेमध्ये कुठलीही कसूर होऊ देऊ नकोस. आता गावामध्ये काही दुष्ट प्रवृत्ती आहे तुला बोलतील, तुला हिणवतील, तुला आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. आता यापुढे तू फक्त आई फिराईशी प्रामाणिक राहायचं, समजलं? बाबा कदम जी, तुम्हाला काय झालं एकदम असं रडायला? मला आज जनेची आठवण झाली. आता हा जाण्या कोण? हो, असं काय करताय? जन्या म्हणजे बयोचा बाप. तो जर का आज असता ह्या सोहळ्याला तर त्याला केवढा आनंद झाला असता. हो, जनार्दन म्हणजे बिराई आईचा आणि बाप्पाजींचा फार मोठा भक्त. पर बघा नशिबाने कसा फटका दिला आणि बिचाराला येड लागलो, येड लागलं. लईच जीव बघा तुमचा जाण्यावर. पण बाप्पाजी करतील की उपचार? काय बाप्पाजी, होईल ना व बरा जाण्या? होईल. आईची इच्छा असेल तर तो पूर्ण बरा होईल. हात जोडते बाप्पाजी, तुम्ही
जसं सांगाल तसं वागेन. एक चकार शब्द काढणार नाही तोंडातून. पण माझ्या वडिलांना बरं करा तुम्ही. जय हो. नमस्कार धनाजीराव. नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा. कालच माझं गुरवशी बोलणं झालंय. शास्त्राप्रमाणे आधी सरिता आणि सूर्या गाभाऱ्यात जातील. त्यांनी पूजा करून ओटी भरून झाली की मग तुम्हाला दर्शनासाठी आज जाता येईल. सरिता आणि सूर्या तुम्ही चला. पूजेची तयारी झाली का मी बघून येते. या कामिनीबाई, मुहूर्ताची वेळ झालीच, अगदी वेळेवर आलात. पूजेची सगळी तयारी झाली. हो अगदी. बरं बरं. सरिता सूर्या तुम्ही जा. सरिता देवीची ओटी भरून घेईल. जा. चला. ती तुझी माणसं कुठे आहेत? त्यांनाच तर शोधतील. एवढं जबाबदारीचं काम सोपवलं त्यांच्यावर. आणि आई, तुझा तो प्लॅन आहे ना, जरा मला परत सांग. ते रात्री आपल्या डोक्यात नाही शिरला. सूर्या तू पण आहेस ना. अरे मी त्या 2 माणसांना मंदिरात अशी मूर्ती आहे की नाही देवीची, अगदी हुबेहूब तशीच मूर्ती तयार करायला सांगितले. आणि हे पूजेचं सगळं नाटक मी मुद्दामच रचलंय. तुम्ही पूजा करून जसे बाहेर याल ना, अगदी त्याच वेळेत ती मूर्ती तिथे ठेवली जाईल. आणि ती माणसं बाहेर येऊन बोंबाबोंब करतील, देवी परत आली, देवी परत आली. मग काय, मी बाहेर येऊन सांगणार गावकऱ्यांना की माझी सून सरिता ही भाग्यलक्ष्मी आहे आणि तिच्या पायगुणामुळेच देवी परत आली आहे. ओह माय गॉड, हाई सॉलिड आयडिया आहे. तो बाप्पाजी स्वतःला फार मोठा देवीचा अवतार समजतो ना. नाही त्याच्या नाकावर टिचून सरिताची गावात मिरवणूक काढली ना तर नाव नाही सांगणार. हाई, कधी कधी ना आपल्याला डिसाईड करता येत नाही. म्हणजे तू सॉलिड हुशार आहेस का सॉलिड डेंजर आहेस? अरे पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा ही माणसं वेळेत येतील. अजून यांचा काही पत्ता नाहीये रे. येतील, डोंट वरी. बर तू इथेच थांब, मी आज जाऊन ते पूजा बिजा उरकून येतो. काय आलोच. जा. एवढं सगळं जमवून आणलंय, कर जाता कामा नाही. हाय भिराई, पाठीशी उभी राहा ग बाई. बाप्पाजींचा विजय असो. विराईच्या नावानं सांग बरं. बाप्पाजींचा विजय असो. विराईच्या नावानं सांग बरं. बाप्पाजींचा विजय असो. बाप्पाजींचा विजय असो. विराईच्या नावानं सांग बरं. बाप्पाजींचा विजय असो. विराईच्या नावानं सांग बरं. बाप्पाजींचा विजय असो. विराईच्या नावानं सांग बरं. बाप्पाजींचा विजय असो. माफ करा धनाजीराव, पण आमच्या सर्वांच्या मनात एक शंका आहे. विचारू का? विचारा. नाही म्हणजे अचानक ही देवीची पूजा कशा पाय, आणि ती सुद्धा देवीच्या मंदिरामध्ये? हो, आम्ही कोण पूजा करणार? देवी आमच्याकडनं पूजा करवून घेते. वा वा. म्हणजे परवा रात्री आमच्या सौभाग्यवतींच्या स्वप्नामध्ये भिराई आई आली आणि म्हणाली की सूर्या आणि सरिताच्या हातून गावाच्या देवळामध्ये माझी पूजा करा. काय सांगताय? काय साक्षात भिराई आई ना? हो. हा तर सर्वात मोठा आशीर्वाद आहे. वा वा वा. काशी, तू अशी अस्वस्थ का? काय झालं? काय नाही, माझ्यापासून काहीतरी लपवतेस होय? गोदात्या पयोला भावेन बनवण्याकरता आज विधी करणार आहेत. मला तिची खूप काळजी वाटते. भिराईकडे फक्त एकच प्रार्थना आहे. तिने जसा चमत्कार दाखवून माझा जीव वाचवला होता, तसंच आईने पुन्हा आज काहीतरी चमत्कार करावा आणि पयोला वाचवावं. काळजी करू नकोस, तसंच होईल बघ. विराईच्या नावानं बाप्पाजींचा. विराईच्या नावानं बाप्पाजींचा.
आई भिराई, प्रत्येक वेळी तू माझ्या मदतीला धावून आली आहेस, तशीच याही वेळेला धावून ये ग. आई, माझ्या बयोला वाचव. गृहमंत्री संपतराव जाधवांना लवकरात लवकर इथे येऊ दे. ते जर वेळेत आले नाही ना, तर माझ्या बयोचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग. आई भिराई, लवकरात लवकर त्यांना इथे येऊ दे.